तुम्ही कधी कोल्ड ड्रिंक किंवा बियर सारख्या हार्ड ड्रिंकची काचेची बाटली नीट पाहिली आहे का? थोडं निरखून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की बाटलीच्या झाकणाजवळ छोट्या छोट्या धाऱ्या असतात. सध्या सोशल मीडियावर असा दावा फिरतोय की या धाऱ्या नेहमी 21च असतात. 21 पेक्षा कमी असतील तर गॅस लीक होतो आणि 21 पेक्षा जास्त असतील तर बाटली थेट पटकन फुटते. हे खरं आहे का? फॅक्टसाठी ही रील शेवटपर्यंत पहा. तर हे सगळं ऐकल्यावरती मी 1-2 बाटल्या घेतल्या कोल्ड ड्रिंकच्या, ज्यातल्या एका झाकणाला बरोबर 21 धाऱ्या होत्या आणि दुसऱ्याला नव्हत्या. सो बेसिकली या धाऱ्यांची संख्या नेहमी 21च असते असं काही नाही. कंपनी, बाटलीची साईज, डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर ती संख्या बदलू शकते. पण मग या धाऱ्या असतात कशासाठी? तर पहिलं कारण म्हणजे झाकण घट्ट बसावं म्हणून. धाऱ्यांमुळे कॅपला चांगला ग्रिप मिळतो आणि सील मजबूत राहतं. दुसरं कारण म्हणजे प्रेशर कंट्रोल. कार्बोनेटेड ड्रिंकमध्ये आत गॅसचं प्रेशर जास्त असतं. ही रचना बाटलीला तो दाब समानपणे मेंटेन ठेवायला मदत करते. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे बाटलीची मजबूती. धाऱ्यांमुळे काच मजबूत होते आणि वाहतूक करताना बाटली सहज तुटत नाही. पण 21 धाऱ्या म्हणजेच परफेक्ट लॉक हा दावा मात्र सायंटिफिकली प्रूव्हन नसला तरी तो जास्त करून व्हायरल सिम्प्लिफिकेशन असला तरी या डिझाईन मागे थोडंसं सायन्स नक्कीच आहे. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगाव बत्तीला नक्की फॉलो करा.